नमस्कार मित्रांनो, सेवाभाव चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आलो आहे फॉरेस्ट जंगलात. आपण बऱ्याचदा बघतो की जंगलातील जे प्राणी आहे, वाघ, रानडुक्कर वगैरे, हे जंगल सोडून मानवी वस्तीत का येतात, शेतांमध्ये का येतात, हे बघण्यासाठी आपण आलो आहे या फॉरेस्टच्या जंगलमध्ये. हे जंगल आहे बघा. आता आहे एप्रिल महिन्यात, भर एप्रिल महिन्यात ही जी झाडं दिसत आहेत बघा, दूर दूरपर्यंत हिरवं झाड दिसत नाही आणि खाली गवतसुद्धा सुकलेलं आहे. मग आता मला सांगा, आपण हा विचार करू की एवढ्या मोकळ्या जंगलमध्ये तिथे प्यायला पाणी नाही, खायला त्यांचे जे आहार आहे ते मिळत नाही, तर ते काय करतील? ते जंगल सोडून आपल्या मानवी वस्तीत किंवा शेतांमध्ये येईल, कारण की तिथे तरी त्यांना काहीतरी खायला मिळतं, म्हणून ते पाणी प्यायला मिळतं, म्हणून ते येतात. बघा दूरपर्यंत, बघा दूरपर्यंत तुम्हाला हिरवळ दिसणार नाही. मग याच्यावर काय करणार आपण? हे जो जंगल आहे, ह्या जंगलमध्ये एक सार्वजनिक पद्धतीने किंवा समाजसेवकांनी एकत्र येऊन ह्या ज्या जंगलाला हिरवं करायला पाहिजे. कारण की हे जे जंगल आहे, हे जंगल उन्हाळ्यात हिरवं दिसायला पाहिजे. आता बघा, हे आपण इतर झाडं बघतो तर उन्हाळ्यात हिरवे असतात नाही, हे हिरवे का नाही? आता याची पालवी सर्व झडलेली आहे. हा पालवी येईल, परंतु आता हा एप्रिल महिना आहे, एप्रिल महिन्यात जर सुकलेलं आहे तर याला हिरवळ करण्यासाठी इथे जागोजागी आहे ना, हिरवे वाढणारे जे झाडं आहे, सरी घनदाट वाढणारे झाडं आहे, जसे वड आहे, उंबर आहे, पिंपळ आहे, नीम आहे, अशा पद्धतीचे झाडं जर आपण लागवड केली आणि त्यात म्हणजे मोठमोठे गुफे तयार केले, वेल लावले आणि त्यात म्हणजे प्राण्यांना बसायला राहायला सावली मिळेल, या अशा पद्धतीनं आपण जर समजा त्यांची जर सोय करून दिली तर ते जंगल सोडून आपल्याकडे येणार नाहीत. आणि जंगलात त्यांचं खायची, राहायची आणि पाणी प्यायची व्यवस्था जर केली, कृत्रिम जलसाठेसुद्धा करू शकतात, ओढे करू शकतात, छोटे छोटे तलाव करू शकतात. आणि हे एकट्या व्यक्तीचं काम नाही, याला शासनाची, प्रशासनाची मदत पाहिजे आणि समाजसेवकांनीसुद्धा पुढे यायला पाहिजे. निसर्गप्रेमींनीसुद्धा, प्राणी प्रेमींनीसुद्धा इथे यायला पाहिजे. आणि पक्ष्यांच्या राहण्यासाठी इथे आपण कृत्रिम घरटे करू शकतात, किंवा हिरवळ झाली तर कृत्रिम घरट्यांचीसुद्धा तिथे गरज पडणार नाही. अशा पद्धतीने आपण त्याची सुधारणा करू शकतात, राहायची सोय करू शकतात. त्या बघा खालीसुद्धा गवत नाही. आता हे गवत वाढण्यासाठी आपण जागोजागी जर समजा चर खोदले तर पावसाच्या पाण्यामुळे तिथे हिरवळ, कायम हिरवळ राहणारी जी झाडं आहेत, समजा गवत आहे, ते सुद्धा लावू शकतात. आणि पाण्याची सोय असली म्हणजे आपण पाटचाऱ्यांना त्यांना पाणी देऊनसुद्धा हिरवळ करू शकतात. गवत पाहिजे. गवत जर असलं तर शाकाहारी प्राणी तिथे राहतील आणि त्यांना मांस खाण्यासाठी, मांसाहारी प्राण्यांना मांस खाण्यासाठी ते प्राण्यांचीसुद्धा, कारण की नाही तर जंगल टिकणार नाही, तिथे शाकाहारी प्राणीसुद्धा राहणार नाही, मांसाहारी प्राणीसुद्धा राहणार नाही. आणि एक वेळ जर प्राणी जर संपले तर निसर्गसुद्धा राहणार नाही. कारण की आता हे जे ऊन पडतं आहे, हे कशामुळे पडतं आहे? जसं टेम्परेचर जर पाहिलं तर 45 डिग्रीच्या पुढे जर टेम्परेचर गेलं, 50 डिग्री 55 डिग्री जर गेलं तर मानवी जीवनसुद्धा विस्कळीत होतं आणि राहणं मुश्किल होतं. त्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. तर यासाठी आपण खूप विचार करायला पाहिजे. आणि याला काही मोठी हे नाही राहणार की याला काही यंत्रणा मोठी लागणार नाही, यात एक दुसऱ्याची मदत लागेल आणि त्या मदतीद्वारे जर आपण हे केलं तर मोठं काम करणार आहे. आणि निसर्ग जर वाचवला तर मानवी जीवनसुद्धा वाचेल. कारण की 50 डिग्रीच्या पुढे जर तापमान झालं तर जीवन जगणंसुद्धा मुश्किल होणार आहे. तर अशा पद्धतीने आपण थोडंसं हातभार लावण्यासाठी हे जे फॉरेस्ट जंगल आहे, हे आहे सरकारी जंगल, पण सहकारी लोकांनी जर सरकारला मदत केली तर हे होऊ शकतं. आणि हे काम सरकारी काम आहे असं सोडून न देता सरकारने सुद्धा याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि शासनाने सुद्धा यात हिरवे राहणारे जे झाडं आहे, मोठमोठे गुफे तयार करू आपण, कृत्रिम पद्धतीने गुफे तयार करायचे. तिथे वड, उंबर, हे बघा मोरचा आवाज येतो, इथे चिमण्यांचा आवाज येतो आहे, किलबिलाट येतं आहे, ऐकू शकतात आपण. आपण थांबतो, 2 मिनटं थांबतो मी, आवाज ऐकू. आता हे जे पक्षी आहे यांना पाणी कुठे मिळेल?
तर हे दुरून पाणी पिऊन येतात आणि जंगलात येतात. जंगलात कारण की जंगल हे प्राण्यांचं पक्ष्यांचं माहेरघर आहे. पण तिथे जर पाणी नसलं तर ते मानवी वस्तीत येतात आणि नुकसान करतात. त्याच्यासाठी आपण सर्व लोकांनी, सर्व समाजसेवकांनी हे करायलाच पाहिजे आणि करणं गरजेचं आहे. बघा आता इथे हे फॉरेस्ट जंगलमध्ये ही चारी कोरलेली आहे. हे बघा हे खोल चारी दिसते इथे आणि या चारीमध्ये जे पावसाचं पाणी इथे येतं. पण आता ऊन असल्यामुळे तिथे पाणी नाही. मग इथे ट्यूबवेल वगैरे करून किंवा दुरून पाणी आणूनसुद्धा आपण इथे पाणवठ्यातून जर समजा चारीत जर पाणी सोडलं तर हिरवळ राहील आणि गवत हिरवळ राहिलं, समजा हिरवळ जागोजागी जर हिरवळ राहिलं तर वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी इथे जगतील, पक्षी जगतील. त्यांना पिण्यासाठी आपण पाणवठे गरजेचे आहे आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्याकडे आपण गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे. हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला तर आपण व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्याला काय वाटतं त्याबद्दल कमेंट करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आपलं चॅनल आपण सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन ऑन करा. म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओंची नोटिफिकेशन आपल्याला लवकर मिळत राहील. ठीक आहे, धन्यवाद.